प्रोकॅरियोटिक प्रोटीन सिंथेसिस ट्रान्सलेशन बघायचं आहे. ट्रान्सलेशनची डेफिनेशन काय, तर प्रोटीन सिंथेसिस इन बॅक्टेरिया कशापासून बनवतं. आपण जेनेटिक मटेरियलला कोड करतो इंटू अमिनो ॲसिड सिक्वेन्स, आणि याचे 3 स्टेप असतात, इनिशिएशन, एलॉंगेशन आणि टर्मिनेशन. या प्रोटीन सिंथेसिसला टार्गेट करणारे आपले अँटीबायोटिक्स असतात, त्याच्यामुळे आपण हे डिटेलमध्ये जाणून घेणं गरजेचं आहे. तर हे अमिनोग्लायकोसाइड्स, लिनेझोलेट, क्लोरामफेनिकॉल, मॅक्रोलेट्स, क्लिंडामायसिन, टेट्रासायक्लिन आणि ट्रायजेसायक्लिन हे सगळे ड्रग्ज जे आहेत तर ते प्रोटीन सिंथेसिसला टार्गेट करतात. सो ट्रान्सलेशनची डेफिनेशन काय, तर जेनेटिक कोडला जो की मेसेंजर RNA जो जेनेटिक कोड कॅरी करत असतो तर तो डिकोड केला जातो इंटू अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स, जेणेकरून की पॉलीपेप्टाईड चेन बनवली जाते, आणि या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. यामध्ये जे mRNAवरती जे कोडॉन्स असतात त्याचे जे सिक्वेन्स असतात त्याला आपण अमिनो ॲसिडच्या सिक्वेन्समध्ये कन्वर्ट करतो आणि एक न्यू पेप्टाईड चेन बनवतो, आणि न्यू पेप्टाईड चेन प्रोटीन इट इज नथिंग बट पॉलिमर ऑफ अमिनो ॲसिड. तर mRNA जो आहे हा असा एकंदरीत RNA आहे ज्याचा की न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स हा पेप्टाईड चेनमध्ये ट्रान्सलेट केला जातो. तर जो रायबोसोमल RNA असतात, आपण mRNA मेसेंजर RNA बद्दल बघितलं, तर तो मेसेज कॅरी करतो अमिनो ॲसिड बनवण्यासाठी. तर रायबोसोमल RNA काय असतो आणि ट्रान्सफर RNA हे काय करतात, तर हे सपोर्टिंग रोल प्रोव्हाइड करतात या ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये. तर mRNA माहिती आपल्याला काय करतो, आणि रायबोसोम काय असतो, तर ही एक मॉलिक्युलर मशिनरी आहे जी की mRNAला ट्रान्सलेट करण्यामध्ये मदत करते. मदत नाही, याचा खूप मोठा रोल आहे. tRNA म्हणजे, तर हे जे tRNA असतात ना, असं आपण नीटमध्ये पाहिलं होतं की क्लोअर लीफवाले स्ट्रक्चर असतो, L इन्व्हर्टेड शेप, तर इन्व्हर्टेड L शेप. तर ते काय करत असतात, स्पेसिफिक अमिनो ॲसिडला आणतात ते tRNA, कोणाकडे आणतात तर रायबोसोमकडे आणतात, आणि या रायबोसोमकडे mRNA सुद्धा आलेला असतो, आणि मग ते tRNAवरती अँटी कोडॉन सिक्वेन्स असतो आणि mRNAवरती कोडॉन सिक्वेन्स असतो. मग ते दोघं सिक्वेन्स एकमेकांना मॅच होतात आणि तसं अमिनो ॲसिडचं ते सिक्वेन्स तयार होतो. नेक्स्ट आहे रायबोसोम. हे मॅक्रोमॉलिक्युलर मशीन आहे, हे सगळं वाचून घे. आणि या रायबोसोममध्ये ना रायबोसोमल RNA असतो आणि प्रोटीन असतात, त्याच्यामुळे याला आपण रायबोन्यूक्लियोटाईड प्रोटीन पार्टिकल असं म्हणतो. तर प्रोकॅरियोटिक रायबोसोममध्ये ना त्याचा एक स्मॉल युनिट असतो, लार्ज युनिट असतो. स्मॉल युनिटला 30 स्वेटबर्ग युनिट म्हणतो, आणि लार्ज सब युनिटला 50S म्हणतो. आणि या दोघांना मिळून 30, 50 आणि 70S रायबोसोम असं नाव दिलं जातं. S म्हणजे स्वेटबर्ग युनिट आहे, जो की सेडिमेंटेशन कोएफिशियंट सांगतो आपल्याला. हा सेडिमेंटेशन कोएफिशियंट असतो ना, तो मास आणि शेपवरती डिपेंड असतो. तर म्हणजे काय केलं आपण, एका सेंट्रिफ्यूजमध्ये फॉर एक्झाम्पल हा स्मॉल सब युनिट टाकला तर तो 30 स्पीडनं चालतो, आणि जर मोठा सब युनिट टाकला तर तो 50 स्पीडने चालतो, आणि जर या दोघांना सोबत टाकलं तर त्या दोघांची स्पीड 70S येते. ठीक आहे. तर प्रोकॅरियोटिक जे रायबोसोम असतो तो 70S असतो, आणि युकॅरियोटिक हा 80S रायबोसोम असतो. जो फंक्शनल डोमेन्स आता 30S सब युनिट जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की rRNA आहे आणि तिथं प्रोटीन असतं. तर ह्या rRNA बद्दल बघायचं झालं तर इट इज अ सिग्निफिकंट कंपोनंट ऑफ 30S सब युनिट, आणि या rRNAच्या 3' एंडला ना तिथे एक स्पेसिफिक न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स असतो, त्याला आपण शाईन डाल्गार्नो सिक्वेन्स म्हणतो, आणि तो जो आहे ना येणाऱ्या mRNAला बाइंड करण्याची साईट असते तो सिक्वेन्स, आणि हा शाईन डाल्गार्नो सिक्वेन्स फक्त प्रोकॅरियोटिक mRNAला रेकॉग्नाइज करू शकतो. एकच मिनिट, मी थोडं मेसअप केलं याचं परत एकदा सांगते मी. हा जो rRNA आहे आपल्या रायबोसोममध्ये ज्याचं नाव 16S आहे, तर त्याच्या 3' एंडला ना एक स्पेसिफिक न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स असतो. तिथे काय होतं, mRNA येऊन बाइंड होतो, आणि का बरं बाइंड होतोय, कारण की mRNA त्याच्या स्वतःवरती mRNAवरती हा शाईन डाल्गार्नो सिक्वेन्स असतो, आणि तो कुठे असतो, तुमचं जे AUG असतं, तुमचं जे स्टार्ट कोडॉन आहे त्याच्यापासून थोडं पुढे गेल्यानंतर हा सिक्वेन्स असतो mRNAवरती, आणि हा mRNAवरचा सिक्वेन्स आणि हा रायबोसोममधल्या rRNAवरचा सिक्वेन्स जो की 3' एंडला असतो, नियर द 3' एंड, हे दोघे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात, आणि हे mRNAचं बाइंडिंग करतात, आणि mRNAचं अलाइनमेंट होतं ह्या आपल्या पर्टिक्युलर 30S सब युनिटमध्ये. नंतर इनिशिएशन फॅक्टर्स असतात 3 आहेत, 1, 2, 3, आणि हे कसे सॉल्युबल प्रोटीन्स असतात जे की ट्रान्सलेशनची सुरुवात करायला मदत करतात. तर इनिशिएशन फॅक्टर 1 आणि 3 आता बघायचे. आपण पाहिलं होतं सरांनी कसं दाखवलं होतं बघ, ते असे 2 फॅक्टर बसलेले दाखवले होते. कशावरती बसले होते, ते 30S सब युनिटवरती बसले होते, आणि ते काय करतात 50S सब युनिटला 30S सब युनिटसोबत हे बाइंड होऊ देत नाही. तर इनिशिएशन फॅक्टर 3 कुठे बाइंड होतं माहिती आहे, आणि काय प्रिव्हेंट करतो हे पण माहिती आहे, आणि हा इंटरॅक्शन बिटवीन शाईन डाल्गार्नो सिक्वेन्स ऑन द mRNA आणि 16S rRNAच्या इंटरॅक्शनमध्ये मदत करतो. आणि जो इनिशिएशन फॅक्टर 1 आहे तो काय करतो, ए साईट ज्या होत्या, ए साईट आपण या 30S आणि 50S वरती 3 बाइंडिंग साईट बघितले होते. ठीक आहे. तर A, P आणि E असे साईट होते. तर ए साईटला कोण बाइंड करतं, इनिशिएशन फॅक्टर 1. ठीक आहे. आणि ते बाइंड करून ब्लॉक करतं त्याला. सो A, P आणि E साईट पाहिलं होते. सो 30S सब युनिट पॉजेसेस 3 डिस्टिंक्ट साईट फॉर बाइंडिंग द tRNA मॉलिक्युल्स. ए साईट जी आहे जिथं की काय होणार आहे, इनकमिंग अमिनो असाइल tRNA बाइंड करायला येणार आहे. ए स्टँड्स फॉर अमिनो असाइल साईट. ठीक आहे. P stands for peptidyl site, जिथे की tRNA carrying the growing polypeptide chain resides. आणि E site is for exit, where deacylated tRNA exit the ribosome. Deacylated म्हणजे त्याच्यामधला अमिनो ॲसिड निघून गेलेला जो tRNA आहे तो निघून जाणार आहे. तर these sites they are formed by contribution from both 30S आणि 50S subunit, but their initial positioning and function are established on 30S subunit during initiation. नेक्स्ट काय म्हणतोय, तर 30S इनिशिएशन कॉम्प्लेक्सची असेंब्ली कशी होते बघायची. तर आपल्याकडे तो सब युनिट आहे छोटावाला, तिथे 2 इनिशिएशन फॅक्टर बाइंड झाले. आता mRNA येतो आपल्या 30S सब युनिटमध्ये, त्याला बाइंड होतो, आणि शाईन डाल्गार्नो आणि अँटी शाईन डाल्गार्नो सिक्वेन्स हे इंटरॅक्ट करतात, आणि दिस करेक्टली पोझिशन्स द स्टार्ट कोडॉन ॲट द P साईट. आणि P साईट जो पेप्टिडाईल साईट होता ना, तिथं जो स्टार्ट कोडॉन आहे AUG हा करेक्टली पोझिशन होतो. नंतर इनिशिएटर tRNA येतो कॅरिंग फॉर्माइल मेथिओनिन.
कसा मेथिओनिन असतं त्याच्यावरती आणि त्याचं नाकसारखं फॉर्मेल दाखवलं होतं सरांनी. आणि तिथं बाइंड करतो आपला इनिशिएशन फॅक्टर 2. आणि इनिशिएशन फॅक्टर 2 कसा एनर्जाइज्ड मॉलिक्यूल असतो विच इज बाउंड टू GTP. ठीक आहे. तर आपण सध्या काय बघितलं की mRNA आपला 30S मध्ये गेला आहे. शाईन डायग्राम आणि अँटी शाईन डायग्राम एकमेकांना इंटरॅक्ट झालेत आणि ते इंटरॅक्ट झाल्यामुळे जो आपला P साईट आहे तिथं स्टार्ट कोडॉन आपला करेक्टली पोझिशन झालेला आहे. आणि नेक्स्ट गोष्ट काय बघितली की जो आपला इनिशिएटर tRNA असतो जो की फॉर्माइल मेथिओनिन घेऊन येत आहे तर तो स्टार्ट कोडॉनला बाइंड करणार आहे. हां, AUG ला बाइंड करणार आहे ॲट द P साईट. P साईटला AUG आलेला होता आणि तिथंच हा मेथिओनिन येणार विच इज असिस्टेड बाय इनिशिएशन फॅक्टर 2. आणि दिस एंटायर असेंब्ली इज कॉल्ड एज 30S इनिशिएशन कॉम्प्लेक्स और प्री इनिशिएशन कॉम्प्लेक्स. ठीक आहे. नंतरची गोष्ट आहे प्रोकॅरियोटिक mRNAचे स्ट्रक्चर. 5' एंडला ट्रायफॉस्फेट ग्रुप असतो. अनलाईक युकॅरियोटिक RNA इट लॅक्स अ 7 मिथाइल गुआनोसिन कॅप. नंतर शाईन डायग्राम सिक्वेन्स लोकेटेड अपस्ट्रीम टुवर्ड्स 5' ऑफ द स्टार्ट कोडॉन. टिपिकली 6 to 8 न्यूक्लियोटाइड्स अवे. इट इज अ प्युरिन रिच सिक्वेन्स. ॲडिनिन आणि गुआनिन असतात त्यामध्ये खूप सारे आणि ते क्रुशियल फॉर बाइंडिंग द रायबोझोम स्पेसिफिकली 16S rRNA अँटी शाईन डायग्राम सिक्वेन्सला बाइंड करण्यासाठी and correctly positioning mRNA for translation. Then the start codon, typically AUG, which signals the beginning of protein synthesis. Coding region, it contains codons that specify the amino acid sequence. 3' end, it has a hydroxyl group. ठीक है. 5' ला ट्रायफॉस्फेट ग्रुप होता आणि 3' ला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि इट लॅक्स पॉली A टेल कॉन्ट्रीब्युटिंग टू mRNA शॉर्ट लाईफ स्पॅन. ठीक आहे. तर याची लाईफ स्पॅन कशी आहे जनरली प्रोकॅरियोटिक mRNA अनस्टेबल असतो आणि शॉर्ट हाफ लाईफ असते सेकंड्स टू मिनिट्स अलाउिंग फॉर रॅपिड अडॅप्टेशन टू चेंजिंग सेल्युलर नीड्स. कपल ट्रान्सक्रिप्शन होत असतं कारण की एक असं सेपरेट न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं जे की DNA आणि रायबोझोमला सेपरेट करेल. सो ते न्यूक्लिओइड रिजन जे असतं ना प्रोकॅरियोट्समध्ये तिथंही ट्रान्सलेशन होत असतं सायमल्टेनियसली. नेक्स्ट गोष्ट काय आहे सो कंपॅरिझन विथ युकॅरियोटिक mRNAच्या 5' एंडला 7 मिथाइल गुआनोसिन कॅप असते. 3' एंडला पॉली A टेल असते. जी 7 मिथायलेटेड जे कॅप आहे ना तर ते प्रोटेक्ट्स द mRNA फ्रॉम डिग्रेडेशन आणि रायबोझोम बाइंडिंगमध्ये मदत करत असतं आणि 3' एंडला पॉली A असं AA ॲडिनोसिन न्यूक्लियोटाइड्सचे जे लॉंग स्ट्रिंग आहे तर ते स्टेबिलिटी देत असतं. सो याचं लाईफ स्पॅन जे आहे ते मोर स्टेबल आणि लास्टिंग फ्रॉम मिनिट्स टू आवर्स असतं. आणि स्पेशल सेपरेशन जे ट्रान्सक्रिप्शन जे आहे तर ते न्यूक्लियसमध्ये होतं आणि ट्रान्सलेशन सायटोप्लाझम होतं जेणेकरून की त्याचं मिसळा प्रिव्हेंट होते. ठीक आहे. नंतर फॉर्मेशन ऑफ द फंक्शनल 70S इनिशिएशन कॉम्प्लेक्स म्हणजे 50S ॲड होतो त्याच्या 30S सब युनिटमध्ये. सो 30S इनिशिएशन कॉम्प्लेक्स आपण प्री इनिशिएशन कॉम्प्लेक्स कसं बनला पाहिलं होतं. 30S मध्ये mRNA आला मग तुमचा इनिशिएटर tRNA आला विथ फॉर्माइल मेथिओनिन. नंतर इनिशिएशन फॅक्टर 1, 2, 3 पण होते. हा परत एकदा इमॅजिन कर की आपला 30S असा सब युनिट आहे. नंतर mRNA येतोय. mRNA त्याचा शाईन डायग्राम आणि आपल्या 16Sचा शाईन डायग्राम एकमेकांना बाइंड करतात. नंतर तुमचा स्टार्ट कोडॉन जो आहे तो इनिशिएटर tRNAशी इंटरॅक्ट करतो आणि ते कुठे बाइंड होते P साईटला बाइंड होतं आणि इनिशिएशन फॅक्टर 1, 2, 3 पण येत आहेत. 1 आणि 3 जे आहेत तर ते काय करत होते 50Sला बाइंड होत नव्हते प्रीमॅच्युअरली. आणि जो इनिशिएशन फॅक्टर 2 जो आहे तर तो आपला फॉर्माइल जो होता ना त्याचा ह्या इनिशिएशन tRNAचा मेथिओनिनचा जो फॉर्माइल होता ना त्याला बाइंड करत होता आणि ह्या इनिशिएशन फॅक्टर 2ला असं GTPशी तो कनेक्टेड होता. सो आता काय होईल जो इनिशिएशन फॅक्टर 2 आहे ना तर तो या GTPला हायड्रोलाइज करेल आणि एनर्जी रिलीज करेल. ही एनर्जी जी आहे तर ती इनिशिएशन फॅक्टर 1, 2 आणि 3ला डिसोसिएट करते कॉम्प्लेक्समधून आणि हे असं झाल्यानंतर 50S रायबोझोमल सब युनिट तो 30S सब युनिटला बाइंड होतो आणि नंतर फंक्शनल 70S इनिशिएशन कॉम्प्लेक्स बनतं. आणि या कॉम्प्लेक्समध्ये काय काय आहे 70S रायबोझोम आहे mRNA जो की करेक्टली पोझिशन विथ द स्टार्ट कोडॉन आहे ॲट द P साईट आणि इनिशिएटर tRNA जो की फॉर्माइल मेथिओनिन tRNA आहे तो P साईटला बाउंड झालेला आहे. नंतर याचं क्लिनिकल रेलिव्हन्स काय आहे तर काही आपल्या अँटीबायोटिक जे आहेत तर हे तुमच्या इनिशिएशन कॉम्प्लेक्सला नीट बनू देत नाहीत आणि जेणेकरून की ट्रान्सलेशन व्यवस्थित होणार नाही. फॉर एक्झाम्पल जे अमिनोग्लायकोसाइड्स आहे याच्यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन हे सगळे येत आहेत ना तर हे 30S रायबोझोमल सब युनिटला टार्गेट करतात. तुमचं इनिशिएशन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होऊ देत नाही. ते शाईन डायग्राम आणि अँटी शाईन डायग्राम इंट्रॅक्शन होऊ देत नाही जेणेकरून की इम्प्रॉपर mRNA बाइंडिंग होतं आणि ओरिएंटेशन पण इम्प्रॉपर असतं जेणेकरून जी करेक्ट पोझिशनिंग आहे स्टार्ट कोडॉनची ती डिस्ट्रक्ट होते. हा शाईन डायग्राम नीट पोझिशन नाही झाला तर स्टार्ट कोडॉन पण नीट पोझिशन होणार नाही जेणेकरून की mRNAचं मिसरीडिंग होतं बाय इंटरफेअरिंग विथ अँटीकोडॉन मॅचिंग लिडिंग टू सिंथेसिस ऑफ ॲबनॉर्मल प्रोटीन्स. ॲज द इफेक्ट प्रोटीन सिंथेसिस रेड्यूस होतं आणि नॉन फंक्शनल प्रोटीन मेनली प्रोड्यूस होतात आणि these अमिनोग्लायकोसाइड्स दे आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम नेगेटिव्ह एरोबिक बॅक्टेरिया. ग्राम नेगेटिव्ह ज्यांची की डबल सेल मेम्ब्रेन असते आणि एरोबिक जे की ऑक्सिजन रिच ठिकाणी राहणार आहेत आणि these आर इनइफेक्टिव्ह अगेन्स्ट अनएरोबिक बॅक्टेरिया ड्यू टू अपटेक इश्यू ड्यू टू अमिनोग्लायकोसाइड जे आहे ते अशा एनएरोबिक बॅक्टेरियामध्ये व्यवस्थित जाऊ शकत नाही. ॲज अ साईड इफेक्ट काय आहेत ऑटोटॉक्सिसिटी आहे नेफ्रोटॉक्सिसिटी न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेज हे सगळं डिटेलमध्ये बघायचं आहे. साईड इफेक्ट लिनेसोलिड काय करतं हे सिंथेटिकली डिझाईन लॅबमध्ये आहे. 50S आता आपण जे अमिनोग्लायकोसाइड बघितलं तर ते 30S सब युनिटला टार्गेट करत होतं वेरस दिस लिनेसोलिड इट विल टार्गेट 70S रायबोझोमल सब युनिट आणि इट विल बाइंड टू द 50S सब युनिट अँड प्रिव्हेंट इट्स असेंबली विथ 30S आणि देर विल बी नो फॉर्मेशन ऑफ 70S इनिशिएशन फॅक्टर. इट इनहिबिट्स द इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस आणि इट इज हायली इफेक्टिव्ह अगेन्स्ट माइल्ड मल्टी ड्रग रेसिस्टंट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. मल्टी ड्रग म्हणजे असे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असे थिक पेप्टाइडोग्लायकन लेअरवाले बॅक्टेरिया सेलवॉलवाले बॅक्टेरिया जे की खूप साऱ्या ड्रग्सला रेजिस्ट करतात त्या ड्रग्सला ते स्वतःला मारू देत नाही जसे की मेथिसिलिन रेसिस्टंट स्टॅफायलोकोका ऑरियस.
नंतर वैंकोमायसिन रेजिस्टन्स स्टेफिलोकोकस ऑरियस आणि यूज स्पेअरिंगली ड्यू टू पोटेन्शियल रेजिस्टन्स डेव्हलपमेंट. साईड इफेक्ट इन्क्लूड पॉलिन्युरोपॅथी, मायलो सप्रेशन, बोन मॅरो सप्रेशन. ठीक आहे, लिनेझोलिडचं हे मायलो सप्रेशन इज अ साईड इफेक्ट. नंतर डिफरन्सेस बघ काय टार्गेट करतं, मेकॅनिझम काय आहे, स्टेज कोणती अफेक्टेड आहे आणि त्याचं सोर्स काय आहे. ठीक आहे, आणि त्यांचं स्पेक्ट्रम काय काय आहे, कोणावरती काम करतात, ग्राम निगेटिव्ह, सम ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह MDR वाले. की साईड इफेक्ट काय लक्षात ठेव आणि याचा प्रिव्ह्यू पण वाचून घे. आणि जे दुसरे अँटीबायोटिक्स आहेत त्यांचं काय हे आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, की थोरामफेनिकॉल, मॅक्रोलिड्स आणि क्लिंडामायसिन आहे ते इलॉंगेशनला अफेक्ट करतात आणि टेट्रासायक्लिन, डायजीसायक्लिन ते टर्मिनेशनमध्ये आहे, TTT आणि CCM इलॉंगेशन. ठीक आहे, आता आपण पाहिलं अमिनो ग्लायकोसाइड आणि लिनेझोलिड.